सध्या पावसाळा सुरू आहे, बाहेर छान पाऊस पडतोय. तर अशा पावसाळ्यामध्ये असं गरम-गरम सूप प्यायला मिळाल्यावर किती छान वाटेल बरं. आज आपण चिकन सूप बनवतोय किंवा चिकन शोरबा बनवतोय. हा करायला अगदी सोपा आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये बनतो आणि चविष्ट आहे. आता हे असं चिकन सूप पिल्यामुळं शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, शिवाय घशाला आरामही मिळतो. पावसाळा म्हणलं की सर्दी खोकला असतोच. त्यासाठी तुम्ही असं सूप लहान मुलांना दिलं तर प्यायलाही मुलांना आवडेल आणि औषधीही आहे. हे सूप पचनास अगदी हलके असते आणि पोटभरीचे आहे. असं सूप प्यायल्यामुळं शरीर अगदी हायड्रेटेड राहतं. चला तर असं गुणकारी चिकन सूप आपण करायला घेऊया झटपट. इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता याला फोडणी देणार आहोत. आपण आता कुकरमध्ये फोडणी देणार आहोत, ज्यामुळे अगदी झटपट आपलं हे चिकन सूप बनणार आहे. फोडणीसाठी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि चमचाभर तूपही घातलेलं आहे. तुपामुळे या सूपची टेस्ट अजून जास्त वाढते आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपण परतण्यास घालणार आहोत. यासाठी आपण एक मसाला बनवतोय. त्यासाठी 4-5 काळी मिरी घेतलेली आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे. 1 चमचाभर जिरं घेतले, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, अगदी छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीरचे देठसुद्धा घेतलेले आहेत आपण. शिवाय तिखटपणासाठी म्हणून आपण यामध्ये 1 मिरची घालणार आहे. मिरची तुम्ही ऑप्शन आहे. अगदी लहान मुलांना देत असाल तर मिरची घालू नका. आता कांदा थोडा परतल्यानंतर आपण जे चिकन धुवून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान कांद्याबरोबर परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपण हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हळद थोडी जास्त घातली कारण की त्याचा कलरही आणि टेस्टही छान येते सूपमध्ये हळदीची. आता या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण छान पेस्ट करून घेणार आहोत. आता ही पेस्ट चिकनमध्ये घालून तीही परतून घेणार आहोत आपण. घरामध्ये बघा बऱ्याच वेळेला लहान मुलांना सर्दी खोकला होतो, कफ होतो. नाक ज्यावेळेला बंद असतं त्यावेळेला तुम्ही असं सूप प्यायला दिलं तर त्यांचं नाक लगेच मोकळं होतं, परंतु थोडं गरम आपल्याला पाजावं लागतं आणि छान कफही पातळ होतो शरीरातला. तर यामध्ये आपल्याला लागेल तेवढं गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. 1 ग्लासभर यामध्ये मी गरम पाणी घालून आता याला कुकरचं झाकण लावून आपण एक 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहोत. म्हणजे चिकन छान शिजलं जाईल आणि त्या पाण्यामध्ये चिकनचा अर्क उतरेल छान. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. फेसबुकवरून पाहता असाल तर फॉलो करा. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर पूर्ण थंड होऊन दिला. पूर्ण हवा बाहेर गेल्यानंतर आपण हे झाकण उघडूया. आता हे झाकण उघडल्यानंतर आपल्याला समजते चिकन पूर्ण शिजलेलं आहे आणि चिकनचा अर्क पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत. म्हणजे सूपची टेस्ट अजून जास्त वाढेल आणि फक्त लिंबू पिळल्यानंतर एकच उकळी आपण काढणार आहोत. जास्त उकळायचं नसतं लिंबू टाकल्यानंतर. मस्त घरात असा छान असा वास सुटलेला आहे चिकन सूपचा. नक्की ट्राय करून बघा. हे सूप अगदी सोपं आहे आणि चवीला म्हणाल तर खूपच छान लागतं आणि याबरोबर नुसता पांढरा भात केला घरामध्ये तरी चालू शकतो किंवा नुसतं सूप पिलं तरी चालू शकतं. पावसाळ्यामध्ये कधी-कधी आपण संध्याकाळचा अगदी हलका आहार घेतो. त्यावेळेला तुम्ही असा हलका आहार म्हणून सुद्धा घेऊ शकता. चिकनच्या 100 ग्रॅम सूपमध्ये 50 कॅलरीज असतात आणि हे सूप प्रोटीन रिच असतं. विटॅमिन्स याच्यामध्ये भरपूर असतात. तर लहान मुलांना किंवा आजारी माणसांनाही देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर हे सर्विंगसाठी म्हणून आपण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडं वरून लिंबू पिळलं तरीही चालू शकतं. या पावसाळ्यामध्ये अशी झटपट बनणारी चिकनची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी आणि झटपट बनणारी, लहान मुलांना, म्हाताऱ्या व्यक्तींना किंवा आजारी व्यक्तींसाठी देण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला आवडली का चिकन सूपची ही रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. बाय.